आज आपण वालाच्या शेंगाची सुकी आणि रस्सा भाजी बघणार आहोत। बघा, वालाच्या शेंगा आहेत घेतलेल्या मी। बघा, आता कढई गरम करून झाली आहे आपली। त्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे। त्यामध्ये आता तडका द्यायचा आहे आपल्याला जिरं मोहरीचा, आणि नंतर कढीपत्त्याची पानं टाकली मी 7-8, टोमॅटो चिरलेला। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत, थोडीशी लाल मिर्च पावडर आणि हळद आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही मसालाही घालू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं। बघा, आता मी धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा घातलेल्या आहे यामध्ये। आता आपल्याला व्यवस्थित असं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतू द्यायचं आहे। आणि आता लसूण आणि कच्च्या शेंगदाण्याचा कूट मी मिक्स केलेला आहे। खूप छान लागते ही चवीला भाजी, नक्की करून बघा। बघा, जरासा पाण्याचा शिपका दिला होता मी। आता त्याला घट्ट होईपर्यंत एक शिजू घालायचं आहे। बघा, आता भाजी आपली सुकी बनलेली आहे। आता मी अर्धी भाजी काढून घेणार आहे आणि यातच मी थोडीशी पाणी टाकून पातळ भाजी करणार आहे। पाणी आपण कोमट टाकणार आहोत, म्हणजे चव आपली बदलत नाही भाजीची। बघा, रस्सा भाजी पण छान झालेली आहे माझी। बघा, खूप तर्रीवाज भाजी बनली आहे आणि खूप चवीला छान लागते। नक्की करून बघा तुम्ही, खूप मस्त अशी भाजी बनते याची।